जितेंद्र आव्हाड यांनी पदभरतीवरून विधानसभेमध्ये सवाल उठवले आहेत। ज्यांची शारीरिक क्षमता नाही अशा तरुणांना एक्सरसाइज इन्स्पेक्टर करत आहेत। चुकीची पदोन्नती केली जात असल्याने या संवर्गातील कर्मचारी यांच्यावर अन्याय होत आहे असा आरोप आव्हाड यांनी केलाय। तर भरती फक्त लिपिकमधून केली जाईल, त्यानंतर जवान संवर्गातील पदोन्नती दिली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। हवालदार आहे तो, जाऊन भट्ट्या उद्ध्वस्त करतो, तो गावागावात घुसतो, अनैतिक दारूचे धंदे बंद करतो, इल्लीगल ठिकाणी घुसतो। हे तुमचे लिपिक तिथे बसलेले असतात, लायसन्स चेक करायला, अमुक चेक करायला, तमुक चेक करायला, व्यवस्थित चालू असतं जे काय करायचं ते। मग हे सैनिक जे तुमच्या खात्यामध्ये हवालदार झालेले आहेत आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये एक ॲम्बिशन आहे की मी एक्साईजमध्ये PSI होईन, वरती चढत जाईन। परत दुसरी गोष्ट, तुमच्या लिपिकांना असिस्टंट कमिशनरपर्यंत भरतीच्या संधी आहेत, परत क्रॉस व्हेंटिलेशनमध्ये ते इथे पण घुसणार आहेत। माझा विनंती एवढीच आहे, माझं कोण काय नातेवाईक हवालदार नाही आहे। स्पर्धा परीक्षेचे नियम जे आहेत ते तुम्हाला MPSCने सांगितलेले झालेले आहेत। ते लिपिक येणं हे माझ्या दृष्टीने या खात्याला बदनाम करणारं आणि हे सगळं स्कॅम आहे हे मी तुमच्या निदर्शनास आणून देतो। तिन्ही नियुक्त करण्याचे लिपिकमध्ये 40%, जवान मधले 60% घेतले। नंतर पुन्हा 2004 मध्ये बदल केला, त्याच्यामध्ये लिपिकमधले 20% आणि जवानांमधले 80% घेतले। आता आपण पुन्हा त्याच्यामध्ये बदल करतोय आणि आपण म्हणताय त्या प्रकारे इथनं पुढं लिपिकामधले आम्ही घेणार नाही। आत्ताची जी काही एक्झाम चाललेली आहे तेवढ्या पुरता कुणी कोर्टात जातील म्हणून मी विधी व न्याय खात्याला विचारतो। जर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।